मृगजळाचा दृष्टांत विषम आहे. आता मिथ्यावेद, मृगजळाचा दृष्टांत मिथ्या आहे म्हणजे काय? मिथ्या गोष्टीने मिथ्या जर निवृत्त होत असेल, काही निवृत्त होत असेल, तर मृगजळाने तुमची तहान निवृत्त झाली पाहिजे. हे त्याने काल दृष्टांत दिला होता की नाही? काय झालं? भरपूर मृगजळाचा महापूर आहे आणि तुमची एवढीशी तहान भागत नाही, तर काय उपयोग आहे ना? म्हणून मृगजळाने तहान भागत नाही. मिथ्या गोष्टीने तहानेची निवृत्ती होत नाही. बरोबर आहे. आता मिथ्या वेद सद्गुरूपासून संसार दुःखाचा नाश होतो, तर मिथ्या मृगजळाने तृष्णेचाही नाश झाला पाहिजे. तृष्णा म्हणजे तहान, नाश झाला पाहिजे, या शंकेचे समाधान सांगतो. हा तुझा मृगजळ दृष्टांत विरुद्ध आहे. काय सांगितलं? अधोरेखा करा. काय केलं? पहिलं काय सांगितलं? हा तुमचा मृगजळाचा दृष्टांत विरुद्ध आहे. कारण जगातील सर्व पदार्थांमध्ये एक सत्ता आहे का अधिक सत्ता आहे? एक सत्ता नाही, तीन सत्ता. किती सांगितल्या? किती सांगितल्या सत्ता? तीन सत्ता सांगितल्या. तीन प्रकारची सत्ता. पहिली पारमार्थिक सत्य, अधोरेखा करा, ज्याचा तिन्ही काळात बाध होत नाही. तिन्ही काळात म्हणजे गतकाळात, भूतकाळात, येणाऱ्या भविष्य काळात आणि आता चालू वर्तमान काळात. गतकाळात, चालू काळात आणि येणाऱ्या काळात ज्याचा कधीही बाध होत नाही, त्या सत्तेला काय म्हणायचं? पारमार्थिक सत्ता. लक्षात राहिली का तुमच्या? पक्की राहिली काय? पक्की राहिली काय? पारमार्थिक सत्ता म्हणजे काय? भूतकाळात, भविष्य काळात, वर्तमान काळात जी बाधित होत नाही, ती सत्ता काय? पारमार्थिक सत्ता. बरोबर आहे? दोन. असं कोण आहे मग? अशी सत्ता कोण आहे? पक्क झालं. अशी फक्त ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्याहून बाकी सर्व मिथ्या पदार्थ आहेत. त्यांचे किती आहेत सत्ता? ब्रह्मचैतन्याची एकच सत्य आहे आणि ती पारमार्थिक सत्य आहे. ब्रह्मचैतन्याहून भिन्न हे सगळे कोण आहेत? मिथ्या आहेत. आणि या मिथ्या पदार्थांच्या किती सत्य आहे? एक की दोन? दोन. बरोबर आहे. ज्याचा ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कशानेही बाध होत नाही, फक्त ब्रह्मज्ञानानेच बाध होतो, त्या सत्तेचं नाव काय? बरोबर आहे. त्याचं नाव काय? बोला. व्यावहारिक सत्तेचं लक्षण काय? ज्या सत्तेचा ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने बाध होत नाही, फक्त ब्रह्मज्ञानाने बाध होतो, ती सत्ता. झालं पक्क? पक्क झालं. ती व्यावहारिक सत्ता. बरोबर आहे. असे ईश्वराने उत्पन्न केलेले देहेंद्रियादी व्यावहारिक पदार्थ असे कोण आहेत? असं कोण आहेत? पारमार्थिक सत्तावाला कोण आहे? पारमार्थिक सत्तावाला कोण आहे? हा, विसरायचं नाही. आणि ही व्यावहारिक सत्तावाला कोण आहे? देह, इंद्रिय, मन, बुद्धी आणि हे सारे पांचभौतिक पदार्थ, यांना काय म्हणायचं? व्यावहारिक पदार्थ. ईश्वराने उत्पन्न केलेल्या व्यावहारिक सत्तावान पदार्थाचा ब्रह्मज्ञाना वाचून कालाने नाश होतो, असं आपण नेहमी पाहतो.
काय ईश्वर सृष्ट व्यावहारिक सत्तावान पदार्थाचा ब्रह्मज्ञाना वाचून ब्रह्मज्ञानाशिवाय काळाने नाश होतो असं आपण नेहमी पाहतो. बरोबर आहे. झाड उगतं, वाढतं आणि आपण त्याला कापलं नाही तरी सुकून जातं, मोडून पडतं, नष्ट होतं. काळाने त्याचा नाश केला. बरोबर आहे. पण वाघ मात्र बाध, नाश आणि बाध या दोन गोष्टी समजल्या का? काय नाश आणि बाध या गोष्टी समजल्या का तुम्हाला? नाश ईश्वर सृष्ट व्यावहारिक सत्तावान पदार्थांचा ब्रह्मज्ञाना वाचून ब्रह्मज्ञानाशिवाय काळ त्यांचा नाश करतो. हे झालं का? नाश करतो असं आपण नेहमी पाहतो. पण त्या पदार्थाचा बाध मात्र ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. बरोबर आहे. अधोरेखाकरण ईश्वर सृष्ट व्यावहारिक पदार्थाचा सत्तावान पदार्थाचा ब्रह्मज्ञानाशिवाय काळाच्या प्रवाहामध्ये आपोआप नाश होतो हे पाहतो. पण त्या पदार्थांचा बाध ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. अधोरेखाकार याला. मूळ कोण? मूळ अविद्येचे. मूळ अविद्या म्हटलं नीट खाली लिहून दिलंय, त्रिगुणात्मक अविद्या. सत्व रज तमो गुणात्मक अविद्या असं लिहा. मूळ अविद्येचे म्हणजे प्रकृतीचे सत्य रज तमो गुणात्मक. हे थोडंसं सहन करावं लागेल. मूळ अविद्येचे कार्य जागृत पदार्थ है ना. हे जागृत पदार्थामध्ये जागृत काळामध्ये जन्म होतो, जागृत काळामध्ये मरण होतो, जागृत काळामध्ये बंदही होतो आणि जागृत काळामध्ये मी मुक्त झालो. मला ह्या लोकांनी बांधून ठेवलं होतं. स्वामीजी आले आणि सोडवले. हे काय कशाला बांधलंय? हा माझा शिष्य आहे. सोडलं त्या लोकांनी है ना. जन्म मरण आणि बंध मोक्षादी व्यवहार होतो. अशा ईश्वर सृष्ट पदार्थांची व्यावहारिक सत्ता आहे. बरोबर आहे. आता व्यावहारिक सत्तेविषयी आपण काय जाणलं परत एकदा सांगा. नाही, व्यावहारिक सत्ता ज्याची ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कुठल्याही पदार्थाने बाध होत नाही. बरोबर आहे ना. फक्त ब्रह्मज्ञानाने बाध होतो. ती सत्ता कोण? व्यावहारिक सत्ता. बरोबर आहे. तो अशा व्यावहारिक सत्तेमध्ये कोण होईल? व्यावहारिक सत्तेवाले कोण? ईश्वराने उत्पन्न केलेले का इंद्रिय मन बुद्धी पंचमहाभूत पंचमहाभौतिक पदार्थ. बरोबर आहे. त्यांचा नाश काळाने होतो. नाश कशाने होतो? काळाने. पण बाध ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. बरोबर आहे. या सगळ्या पदार्थांचं मूळ काय? सत्य रज तमो गुणात्मक मूळ अविद्या. या मूळ अविद्येचे कार्य कोण? सारे जागृत पदार्थ. या जागृत पदार्थामध्ये कोण आलं? जन्म मरण बंध मोक्ष सगळे पदार्थ आले. अशा ईश्वर सृष्ट पदार्थांची व्यावहारिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्तेविषयी जाणलं. घरी जाऊन थोडंसं चिंतन करा.
लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कामाचा आहे, है ना. कुठलाही कीर्तनातला अगर ज्ञान मरण माझे मरून गेले मद केले अमर अशा देशाचे जर अभंग घेतले हे तुम्हाला समजून येऊ शकतात. चला आता ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो, अविद्या दोन आहे, मूला विद्या अतुला विद्या. मूला विद्या सत्व रज तमो गुणात्मिका, दुसरी काय सांगितली, तुला विद्या. ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो ते तुला विद्या कार्य पदार्थ असतात, आहे ना. आता तुला विद्या म्हटलं क्या, दोष सवित अविद्या, याला काय म्हणायचं, तुला विद्या, है ना. सत्व रज तमो गुणात्मिका अविद्येला काय म्हणायचं, मूला विद्या. मूला विद्या आणि तुला विद्या इथे लिहून घ्या. अविद्येचे दोन भाग, एक मूला विद्या आणि तुला विद्या. तुल अविद्या, मूल अविद्या. मूला विद्या, तुला विद्या दीर्घ होऊन झाले. मूला विद्या म्हटलं कारण रूप अविद्या, प्रकृती रूप, माया रूप, सत्व रज तमो गुणात्मक अविद्येला काय म्हणायचं, मूला विद्या. आणि दोष सहित असणाऱ्या अविद्येला काय म्हणायचं, तुला विद्या म्हणायचं. जमलं, जमलं का. आता काय सांगतात, ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाध होतो, ब्रह्मज्ञानाची गरज लागत नाही, ब्रह्मज्ञाना वाचूनच ज्याचा बाध होतो ते तूल अविद्या कार्य पदार्थ असतात. बरोबर आहे. त्यांची सत्ता कुठली आहे ना. प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ काय, प्रातिभाषिक म्हटलं प्रतिती मात्र सत्ता. सत्ता म्हणजे होणे किंवा असणे, याला काय म्हणतात, प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ आहे. प्रातिभाषिकचा अर्थ काय हो गया, केवळ वस्तू नसताना ज्ञान होणं. काय, वस्तू नसताना भास होणं, केवळ प्रतीती होते आहे असं वाटतंय, है ना. याला काय म्हणायचं, याला बात करण्यासाठी ब्रह्मज्ञानाची गरज आहे का. तर मग लक्षण काय झालं प्रातिभाषिक सत्तेचं, ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा नाश होतो ते तूल अविद्या कार्य पदार्थ असतात. त्या पदार्थांचं नाव, ते पदार्थांचं नाव काय, ते कार्य असतात. कशाचे, तुला विद्येचे. तुला विद्येचे कार्य असणारे पदार्थ हे काय असतात, यांचा ब्रह्मज्ञाना वाचूनच बाध होतो. बरोबर आहे. रज्जू सर्प, फिर शुक्ती रजत, फिर वांध्यापुत्र, मृगजळ, फिर कूर्म रोम, शशशृंग, है ना, आकाश कुसुम, हे पदार्थ कसे प्रातिभाषिक असले तरी काय होतात, ब्रह्मज्ञानाची गरज लागत नाही. बरोबर आहे. तर प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ काय केला, प्रतीती मात्र सत्ता, याला प्रातिभाषिक अर्थ म्हणतात. सत्ता म्हणजे होणे किंवा असणे, हा प्रातिभाषिक शब्दाचा अर्थ आहे. भ्रमामध्ये सर्व, भ्रमामध्ये काय दिसतो, सर्प. भ्रमामधून काय दिसतं, रूप. भ्रमामधून काय दिसतं, पाणी.
प्रतीती मात्र होत असते, म्हणून ते प्रातिभाषिक आहेत. झालं. आता 3 सत्तांची लक्षणं आणि 3 सत्ताचे पदार्थ हे तुमच्या लक्षात आले का? आलं ना. आता सत्ता किती प्रकारच्या आहेत? पहिला, दुसरी, तिसरी, बरोबर आहे. आता पहिल्या पारमार्थिक सत्तेचं लक्षण काय? ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही, त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? पारमार्थिक सत्ता म्हणायचं. ज्याचा केवळ ब्रह्मज्ञाना वाचून दुसऱ्या कुठल्या पदार्थाने नाश होत नाही, केवळ ब्रह्मज्ञानाने नाश होतो, त्याला काय म्हणायचं? व्यावहारिक सत्ता. बरं. आणि प्रातिभाषिक सत्ता म्हणजे काय? ज्याची केवळ प्रतीती होते पण वस्तू असत नाही, अशा पदार्थांना काय म्हणायचं? आता पारमार्थिक सत्तावाले किती पदार्थ आहेत आणि कोण आहेत? बरोबर आहे ना. प्रश्न वेडा वाकडा असला तरी आपला निश्चय पक्का असला पाहिजे, है ना. एकच पदार्थ आहे आणि तो म्हणजे, बरोबर आहे. आता व्यावहारिक सत्तावाला किती पदार्थ आहे? ईश्वराने सृष्ट केलेले सगळे पदार्थ, है ना. देह, इंद्रिय, मन, बुद्धी, पंचभौतिक सारे पदार्थ, जन्म, मरण, बंध, मोक्ष, हे सगळे काय पदार्थ आहे? भवसागर, भवसागर, हे सगळे पदार्थ का व्यावहारिक आहे, बरोबर आहे. याचा बाध कशाने होतो? ब्रह्मज्ञानाने, म्हणजे केवळ ब्रह्मज्ञानाने होतो, दुसऱ्या कशाने होतो? बरोबर आहे. असे पदार्थ समजले. आता प्रातिभाषिक म्हणजे केवळ प्रतीती होते, वस्तू नसते, असे काय? रज्जू, सर्प आणि कोण आहे हे, यांना काय म्हणायचं? प्रातिभाषिक पदार्थ म्हणायचं. झालं. पुढे सांगू. भ्रमामध्ये सर्प रूपे यांची प्रतीती मात्र होत असते. भ्रमामध्ये काय असते? घड्याळात वेळ बघा, आहे ना, भरपूर वेळ. जाऊ ना. भ्रमा कथा असली का पानं लवकर संपतात ना. हो. आता भ्रमामध्ये सर्प रूपे यांची प्रतीती मात्र होत असते, म्हणून ते प्रातिभाषिक आहे. या 3 सत्ता लक्षात आल्या म्हणजे असे ध्यानात येईल की संसार दुःख आणि वेद सद्गुरू यांची एकच व्यावहारिक सत्ता आहे. म्हणून मिथ्या वेद सद्गुरू पासून, बरोबर आहे, मिथ्या संसार दुःखाचा नाश होण्यास हरकत नाही. बरोबर आहे. ब्रह्माचा नाश का होत नाही? दुसरी कोई नाश करणारी वस्तूच नाही. ब्रह्माचा बाधच होत नाही, कारण बाध करण्यासारखी दुसरी वस्तू पारमार्थिक. ब्रह्म पारमार्थिक आहे, त्याला विरोध करणारं पारमार्थिक दुसरं कुठलं पाहिजे ना. बरोबर आहे ना. मग दुसरं कुठलं पारमार्थिक असेल तर तो ब्रह्माला बाध करेल ना. मग ब्रह्माशिवाय दुसरी कुठलीही वस्तू पारमार्थिक नाहीच मुळी, मग ते नाश कशाला करेल? नाही करणार. म्हणून ब्रह्माचा कधीतरी बाध होतो का? होत नाही, आहे ना. पण व्यावहारिक पदार्थ आहे, व्यावहारिक संसार आहे, आणि त्याच्यामध्ये गुरु आणि वेद हे पण व्यावहारिक आहेत. तर मग व्यावहारिक पदार्थापासून व्यावहारिक संसाराचा काय होऊ शकतोय? बाध नाही, नाश होऊ शकतो. बरोबर आहे. पण बाध मात्र कोणाने होणार आहे? ब्रह्माने होणार.
ब्रह्मज्ञान विना होणार नाही व्यावहारिक पदार्थ. बरोबर आहे. बघ, तहान लागली तर तहान व्यावहारिक आहे. बरोबर आहे. पण ती तहान पाण्याने नाश होईल, पण ते पाणी कोण व्यावहारिकच पाहिजे. बरोबर आहे. आणि पारमार्थिक पाणी नाही. त्याच्यामुळे तहानेचा नाश करण्याचा पारमार्थिक पाण्याचा काही संबंध येत नाही, है ना. पण मृगजळाची मृगजळ जे दिसते त्याची सत्ता कुठली. बरोबर आहे ना. तहान प्रातिभाषिक आहे का. तहान पारमार्थिक आहे का. मग तहान कुठली आहे. व्यावहारिक आहे. मग ती व्यावहारिक तहान प्रातिभाषिक मृगजळाने भागेल का. मग त्याच्यासाठी काय व्हायला लागेल. व्यावहारिक पाणी लागेल. समजलं का. मग तर व्यावहारिक पाण्याने व्यावहारिक तहान भागू शकते. पण जे प्रातिभाषिक मृगजळ आहे त्याने व्यावहारिक तहान, कारण दोन सत्ता वेगवेगळ्या आहेत. बरोबर आहे ना. हे भागण्यासाठी काय करावं लागेल. व्यावहारिक सत्ता एक असावी लागेल. भूक लागली व्यावहारिक आहे. अन्न केलं भात केला व्यावहारिक आहे, त्याने भागू शकतं की नाही, आहे ना. पण बोलाचीच कडी आणि बोलाचाच भाताने तुमची भूक भागेल का. नाही ना. बरोबर आहे ना. त्याच्यासाठी खरा भात आणि खरी कढी बनावी लागेल. खरा म्हणजे व्यावहारिक बनवावे लागेल. तर व्यावहारिक जे व्यवहाराचे जे पदार्थ आहे कोण. गुरु आणि वेद याने व्यवहारातला जो काय व्यावहारिक पदार्थ आहे यांचा नाश होऊ शकतो, भागू शकतो. पण संपूर्ण हा व्यवहार आहे यांचा बाध म्हटलं ब्रह्मज्ञानाने होणार. काय याचा काय करू शकता. बाध मात्र कधी होणार आहे. ब्रह्मज्ञानाने होणार आहे. आता तो बाध म्हणजे काय हे आपण नंतर पाहूया. बरोबर आहे. आता तुझ्या मृगजळाच्या दृष्टांतात पिपासा म्हणजे काय. तृष्णा आणि ताण हा ईश्वर सृष्ट प्राणाचा धर्म आहे. हे काय. आता तुझ्या मृगजळाच्या दृष्टांतामध्ये पिपासा म्हणजे काय. तृष्णा तहान हा ईश्वराने उत्पन्न केलेला प्राणाचा धर्म आहे. काय प्राणाचा धर्म आहे ना. आणि निर्णय झालेला आहे ईश्वर सृष्ट पदार्थाचा बाध ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या कशाने होत नाही. त्याचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होत नाही. म्हणून प्राणधर्म तृष्णा ही व्यावहारिक सत्तावान आहे. आणि मृगजळाची जी सत्ता आहे व प्रातिभाषिक आहे ना, जी ब्रह्मज्ञाना वाचूनही बाध होतो. म्हणून मृगजळ प्रातिभाषिक सत्तावान आहे. आणि समान सत्तेतील पदार्थ एकमेकात साधक किंवा बाधक होतात. लाल करो अधोरेखा करा. काय समान सत्तेतील पदार्थच एकमेकाचे साधक असतात किंवा बाधकही असतात ना. समान सत्तेतील पदार्थ आहे ना. भावकीतले लोक आपणाला मदतही करतात आणि नडतातही. बरोबर आहे ना. कारण भावकीतले आहेत. बरोबर आहे. मदत करतात आणि नडतात नाही. भावकीतलेच लोक समान ह्याच्यामधले असतात. चला झालं.
भिन्न सत्तेतील पदार्थ एकमेकात साधक बाधक होत नाही, अधोरेखा करा आणि वर्त पण करा. समान सत्तेतील पदार्थ एकमेकाला मदत करतात म्हणजे साधक होतात, आणि एकमेकावर वरचढ होतात म्हणजे बाधक होतात. बरोबर आहे. भिन्न सत्तेतील पदार्थ एकमेकाला साधकही होत नाही, बाधकही होत नाही, असा नियम आहे. अधोरेखा करा. या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही परत परत सांगणार नाही कोणाला, आणि हे दुसरे कोणीही सांगणार नाही. तुम्हाला कोणी सांगायला तयार नाही, कारण हे सांगण्यातून पैसा कुठे मिळतो? नाही मिळत ना. तुम्ही हसवलं, नवटंकी केलीत, कोलांट्या उड्या मारल्या, नाचल्यात, अवयव दाखवलेत की लोक वा 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 गर्दी करतात. इथे एक ढोलकी वाजून तन 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 तनक तन 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 सगळे गाव गळा होऊन जाईल. इथे होईल की नाही? पण इथे बोलावलं तरी लोक येणार नाही. लोकांना काय पाहिजे असतं? मनोरंजन, नाही ना. लोकांना काय पाहिजे नसतं? सत्य नको. का सत्य नको? कारण सत्य कडवं असतं. सत्य कसं असतं? म्हणून सत्याला ते काय करून घेतील? ढाकून ठेवतील. तू बाहेर येऊच नकोस, है ना. बरोबर आहे ना. माझ्या शिष्याने मला बोलावलं आणि तुमचं नाव आहे म्हणून सांगून दिलं की तुम्हाला यावं लागेल, माझं उद्घाटन आहे. नंतर त्याच्या लक्षात आलं हे विघ्न नाही. म्हणून काय सांगितलं त्याने की कार्यक्रम कॅन्सल झालेला आहे, तुम्ही येऊ नका. कारण त्याने दुसरे नाथ लोक वगैरे असे बडे बडे लोक बोलवलेले होते, है ना. तर त्याच्यामध्ये मला काय करेन? मी बोललो तरी एकदम काहीतरी बोलत बस, त्यांचा अपमान होईल. मी त्यांना हात जोडून बोलावलेला आहे. मग तुम्ही येऊ नका म्हणून त्यांनी सांगितलं. पुढे परत कधीतरी बघू. आता कॅन्सल, प्रोग्राम कॅन्सल. खोटंच सांगितलं, प्रोग्राम कॅन्सल झाला आहे म्हणून. कारण लोकांना सत्य नको असतं. सत्य जागून ठेवणं. बोल बाई, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. पुढे बोल. आयता आला घरी. पुढे देव न लगे, देव न लगे. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. हे तुकाराम महाराजांचा देखील हाच अनुभव आहे ना. चला, मृगजळाचा ब्रह्मज्ञाना वाचूनही बाध होतो. हा नाही, पुढे गेलो ना आपण. असा नियम आहे. तृष्णा हा प्राणाचा धर्म असून तिची व्यावहारिक सत्ता आहे. मृगजळाची प्रातिभासिक सत्ता आहे. कारण मृगजळाचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध होतो. यावरून काय सिद्ध होते? तृष्णा आणि मृगजळ यांच्या सत्तेत भेद आहे. म्हणून मृगजळाने तृष्णेची निवृत्ती होत नाही. म्हणून मृगजळाचा दृष्टांत विषय आहे. मृगजळांचा दृष्टांत विषम आहे. अधोरेखा करा. हा तुझा मृगजळांचा दृष्टांत इथे फिट बसत नाही. दृष्टांत कसा असला पाहिजे? सिद्धांताच्या जवळ जाणारा असला पाहिजे ना. सिद्धांताला फिट बसणारा असला पाहिजे ना. सिद्धांताची पुष्टी करणारा असला पाहिजे ना. सिद्धांताची पुष्टी करणारा नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? खऱ्या तहानेची पाणी पिल्या खऱ्या पाण्याने निवृत्ती होऊ शकते. पण का? व्यावहारिक सत्ता आहे. बरोबर आहे. पण मृगजळाने खऱ्या तहानेची निवृत्ती होऊ शकत नाही. कारण खऱ्या तहानेची सत्ता कुठली? व्यावहारिक. आणि मृगजळाची सत्ता कुठली? प्रातिभासिक सत्ता व्यावहारिक सत्तेचा बाध करू शकत नाही. बरोबर आहे. म्हणून तू जो दृष्टांत दिला आहे
की मिथ्या पदार्थाने मिथ्या संसाराची निवृत्ती होत असेल तर मग मृगजळाने तहानेची निवृत्ती व्हायला पाहिजे. तुझं दृष्टांतच योग्य नाही. काय उत्तर काय दिलं? तुझा दृष्टांत योग्य नाही आहे. काय योग्य नाही? कारण सत्ता विषम आहे ना. तहान खरी व्यावहारिक सत्तेची आणि मृगजळ खोटं प्रातिभासिक सत्तेचं. तर प्रातिभासिक सत्तेवाल्या मृगजळाने व्यावहारिक ताण कशी काय भागेल? व्यावहारिक ताण भागण्यासाठी व्यावहारिक सत्तेवालं व्यावहारिक पाण्याची गरज आहे. बाटली आहे की नाही, आणून ठेवलेली आहे, त्यानेच काय होलं? तहान लागली का प्यायचं. हे इथे पाणी ठेवलेलं आहे, तहान लागलं की प्यायचं. व्यावहारिक तहान व्यावहारिक पाण्याने भागू शकते, पण मृगजळाने भागू शकत नाही, कारण दोघांची सत्ता समान नाही. झाला निर्णय. म्हणून हा दृष्टांत निरुपयोगी आहे, उपयोगाचा नाही आहे, काही कामाचा नाही. झालं. आता शिष्य म्हणाला, सत्ताभेद लक्षात आल्यामुळे मृगजळाच्या दृष्टांतात काय दोष होता हे समजले. काय दोष होता तुम्हाला काय समजलं का? कोणता दोष होता? दोष कोणता होता? मृगजळाच्या दृष्टांतामध्ये दोष काय होता? सत्ता भिन्नता है ना, तृष्णा व्यावहारिक, आणि ती बुजवण्यासाठी काय आणलं तुम्ही? मृगजळ, जे प्रातिभासिक आहे. दोषच आहे ना, है ना. व्यावहारिक दांडक्याने, आपल्या स्वप्नातल्या दांडक्याने स्वप्नातल्या कोल्याला मारू शकता का? मारू शकता, बरोबर आहे ना. पण स्वप्नातल्या कोल्याला मारायला खरं दांडक्याचा उपयोग आहे का? बरोबर आहे. हे समजताय की नाही? मग तुम्हाला स्वप्नातल्या कोला स्वप्नातल्या दांडक्याने मारू शकता, आणि व्यवहारातला कोलाही व्यवहारातल्या दांडक्याने तुम्ही मारू शकता, है ना. पण व्यवहारातल्या कोल्याला स्वप्नातलं दांडकं मारू नाही शकत, किंवा स्वप्नातल्या कोल्याला व्यवहारातला दांडकं मारू नाही शकत. हे लक्षात आलं तर पुढे सारा. सत्ता भेद लक्षात आल्यामुळे मृगजळाच्या दृष्टांतात काय दोष होता हे समजलं. दोष काय? वर लिहून ठेवा. सत्ता भेद काय? सत्ता भिन्नता, सत्तेमधील भिन्नता, हे लिहून ठेवता. दोष हे समजले. मग एक शंका संपली, है ना. काय शंका संपली? व्यावहारिक प्रपंच, व्यावहारिक वेद आणि व्यावहारिक गुरुदेव यांच्याकडून बाद होऊ शकतो, हे निर्णय झाला. बरोबर आहे ना. मग आता काय? आता दुसरी शंका आहे. काय दुसरी शंका आहे? ब्रह्माहून सर्व पदार्थ मिथ्या आहेत ना. हा, तुम्ही काय सांगितलं? बाद व्हायचा असेल तर व्यावहारिक सत्ता आणि बाद होणं, बाधक व्यावहारिक सत्ता, बाध्य पण व्यावहारिक सत्ता वाला पाहिजे. आणि बाध्य प्रातिभासिक सत्तावाला असेल तर बाधक ही प्रातिभासिक सत्तावाला. संसाराची सत्ता कोणती? व्यावहारिक. ब्रह्माची सत्ता कुठली? तर संसार जो व्यावहारिक आहे, पारमार्थिक ब्रह्मज्ञानाने कसा बाधित होईल? सत्ता भिन्नत्व हा दोष आहे ना, बरोबर आहे ना. भिन्न सत्ता हा दोष आहे ना. मग परमार्थिक सत्तावाला ब्रह्मच्या ज्ञानाने व्यावहारिक सत्तावाला प्रपंच बाधित कसा होईल? दुसरी शंका है ना. आता हे समजावं लागेल.
ब्रह्माहून सर्व पदार्थ मिथ्या असतात. त्या मिथ्या पदार्थात काहीचा ब्रह्मज्ञानानेच बाध व्हावा आणि काहीचा ब्रह्मज्ञाना वाचून ब्रह्मज्ञानाने बाध व्हावा आणि काहीचा ब्रह्मज्ञाना वाचून बाध व्हावा, असा भेद का असावा? पहिला माझ्या प्रश्नापेक्षा वेगळा प्रश्न आहे. काय वेगळा प्रश्न आहे? ब्रह्मज्ञानाने आहे ना, काही म्हणलं व्यावहारिक सत्तेमधील पदार्थाचा बाध होतो है ना, पण प्रातिभासिक सत्तेमधील पदार्थांचा बाध होत नाही. ब्रह्मज्ञाना वाचूनही होतो त्याचा, आणि व्यावहारिक पदार्थाचा ब्रह्मज्ञानानेच होतो. हे कसं काय? बरोबर आहे. शंका समजली तर उत्तर समजेल. काय? ब्रह्मज्ञानाने व्यावहारिक प्रपंचाचा बाध होतो, व्यावहारिक सत्यवाला होतो, पण प्रातिभासिक सत्तावाला पदार्थांसाठी ब्रह्मज्ञानाची गरज बिलकुल लागत. हे तुम्ही सांगितलेलं आहे. मग हे कसं काय? असा भेद का म्हणून ते समजत नाही. मिथ्या पदार्थात दोन सत्ता मानण्याचे कारण, याच्यासाठीच काय मांडलंय? मिथ्या पदार्थात दोन पदार्थ मानण्याचे कारण, वेळेकडे लक्ष तुम्ही द्यायचं हां, आणि तुम्ही सांगायचं थांबा हां. मिथ्या पदार्थात दोन सत्ता मानण्याचे कारण काय? बरोबर आहे. आमच्या दृष्टीने सर्व पदार्थ, गुरु काय म्हणतोय? गुरु काय सांगतोय? कशाप्रमाणे? सर्व पदार्थ म्हणजे, सर्व पदार्थ म्हणजे व्यावहारिक सत्तेवाले सगळे पदार्थ हे रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्याच आहेत. त्यात भेद मुळीच नाही. काय म्हणतोय? खरा वेदांती काय म्हणेल? खरा वेदांती काय म्हणेल? जसं स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहे, तसे जागृतले पदार्थ देखील मिथ्याच आहे. आम्हाला काय? आमचा सिद्धांत काय? एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेय नानास्ति किंचन. ब्रह्म सत्यम हे आमच्या सिद्धांत आहे. हे लक्षात ठेवायला एवढं तरी बोलता येईल की नाही? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. दिसत असलं तरी ते खोटं आहे. का? कारण आम्हाला जागृती आलेली. काय? सावध झालो, सावध झालो, हरीच्या जागरणा आलो. बरोबर आहे ना? आता आम्ही सावध झालेलो आहे. त्याच्यामुळे या व्यावहारिक पदार्थांना देखील आम्ही काय मानतोय? मिथ्याच मानतोय. कसं? स्वप्नातल्या पदार्थासारखे. कसं? जसे स्वप्नाचे पदार्थ मिथ्या आहेत, तशा तऱ्हेने हे पण पदार्थ आहेत, मग हे पण मिथ्या आहेत. हे आम्ही शहाणे झाल्यानंतर मानतोय. बरोबर आहे. आमच्या दृष्टीने सर्व पदार्थ रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्याच आहेत. बरोबर आहे. त्यात भेद मुळीच नाही. अधोरेखा करा. हा निर्णय आहे वेदांताचा. निर्णय काय? आमच्या दृष्टीने सर्व पदार्थ रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्याच आहेत. त्यात भेद मुळीच नाही. बरोबर. मुमुक्षूच्या दृष्टीने त्या मिथ्या पदार्थात भेद स्वीकारलेला आहे. काय? आम्ही म्हणजे जे सिद्ध झालेले आहेत ज्ञानी, पण जो मुक्त होण्याची इच्छा आहे तो ज्ञानी झालेला नाही आहे ना. मग त्या मुमुक्षूच्या दृष्टीने त्या मिथ्या पदार्थात भेद स्वीकारलेले आहेत. कुठले? व्यावहारिक, प्रातिभासिक. हे दोन भेद लिहायचं असेल तर लिहून घ्या. कुठले भेद स्वीकारलेले आहेत? व्यावहारिक आणि प्रातिभासिक.
हे दोन भेद स्वीकारलेले आहेत. तो भेद है ना, क्षणमात्र आम्ही स्वीकारून, आमचा सिद्धांत काय, ब्रह्म सोडून ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, हा आमचा सिद्धांत आहे. पण मुमुक्षला ज्ञान होण्यासाठी आम्ही मिथ्या पदार्थामध्ये दोन भेद स्वीकारलेले आहेत. काय स्वीकारलेले आहे? ते भेद आम्ही क्षणमात्र स्वीकारून असा नियम केला आहे, काय, ज्याच्या अज्ञानाने जे उत्पन्न होते, काय काय ज्याच्या अज्ञानाने जे उत्पन्न होते ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होईल. अधोरेखा करा, लाल करा, काय जे करायचं असेल ते. काय निर्णय काय झाला? ज्याच्या अज्ञानाने जे उत्पन्न होते ते त्याच्या ज्ञानानेच निवृत्त होते. बरोबर आहे ना. मला जर ब्रह्माचं ज्ञान नसेल तर ब्रह्माचं अज्ञान आहे ना, हे ब्रह्माचं अज्ञान कशाने निवृत्त होईल? बरोबर आहे ना. ब्रह्माचं अज्ञान असेल तर ते निवृत्त कशाने होईल? दुसऱ्या कशाने नाही होईल. पण दुरून हे भूताचा पंजा दिसतोय है ना, तर हे काय, याचं तुम्हाला अज्ञान आहे ना, है ना. मग हे अज्ञान निवृत्त कसं होईल? जवळ आणून बसा, अरे हे तर लाकडाचं दिसतंय, मग ह्याच्याविषयीचं अज्ञान निवृत्त झालं. हे भूताचं नाही आहे, लाकडाचं अज्ञान निवृत्त झालं नाही. जोपर्यंत तुम्ही मोबाईल हातात धरला नाही तोपर्यंत मोबाईलचं अज्ञान होतं की नाही? मोबाईल काय आहे ना. पण ज्या वेळेला तुम्हाला मोबाईलचं, ह्याला म्हणतात मोबाईल, हे ज्या वेळेला ज्ञान होईल त्यावेळेला मोबाईलचं अज्ञान, मोबाईल मला माहीत आहे असं तुम्ही म्हणाल की नाही? जोपर्यंत ब्रह्माचं अज्ञान होतं तर ब्रह्म काय माहीत नाही. आता तुम्ही ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे ना, सच्चित आनंदम स्वरूप ब्रह्म आहे. मग त्याचं ज्ञान तुम्हाला झालं आहे की नाही? परमार्थ तत्व आहे, एकमेव अद्वितीय ब्रह्मतत्व आहे, हे ज्ञान झालं की नाही? मग जे अज्ञान आहे, ज्याचं अज्ञान आहे, ते अज्ञान त्याच्याच ज्ञानाने काय होते? निवृत्त होतं. काय सांगितलं? ज्याच्या अज्ञानाने जे उत्पन्न होते है ना, ब्रह्माच्या अज्ञानामुळे हा संसार उत्पन्न झालेला आहे ना. मग हा संसार निवृत्त होईल तो कोशामुळे होईल? ब्रह्मज्ञानामुळेच होईल है ना. हे अधोरेखा करा आणि लक्षात ठेवा, ज्याच्या अज्ञानाने जे उत्पन्न होते ते त्याच्या ज्ञानानेच निवृत्त होते. जसे है ना, बघा दोरी तुम्हाला दिसली, तुम्ही प्रकाशात, भर प्रकाशात तुम्हाला दोरी समोर दिसली, दोरी आहे हे ज्ञान झालं, तर तुम्ही कधीतरी ओरडाल का सर्प सर्प सर्प? का? ज्ञान झालेलं आहे ना, म्हणून तुम्ही सर्प म्हणून कधीच ओढणार नाही. पण तुम्ही रात्रीच्या अंधकारामध्ये सर्प सर्प म्हणून ओरडता का? कारण दोरीचं ज्ञान झालेलं नसतं म्हणून. बरोबर आहे ना. मग दोरीचं ज्ञान झालेलं नाही म्हणजे दोरीचं अज्ञान झालेलं आहे. त्या दोरीच्या अज्ञानाने कोण निर्माण झालेलं आहे? सर्प निर्माण झालेला आहे. तो सर्प निवृत्त होण्यासाठी तुम्ही काय कराल? टॉर्च लावाल. बरोबर आहे. टॉर्च लावल्याबरोबर गुंडाळलेली दोरी दिसली. मग काय झालेलं आहे? भासलेला सर्पाचा जो संशय तो तुम्हाला संपला आणि ते हातात धरून तुम्ही काय केलं? दुसऱ्याला त्रास नको म्हणून फेकून दिली बाहेर.
तुम्हाला सर्प डसला का? कारण खराच नव्हता. आणि तो निर्माण कशामुळे झाला होता? रज्जूच्या अज्ञानामुळे निर्माण झाला होता. आणि तो रज्जूच्या अज्ञानामुळे निर्माण झालेला सर्प कशाने नष्ट होईल? रज्जूच्या ज्ञानाने होईल. बरोबर आहे. ज्याच्या अज्ञानामुळे जे उत्पन्न झालेलं आहे ते त्याच्या ज्ञानामुळे निवृत्त होईल. रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प उत्पन्न झाला, तो मिथ्या सर्प रज्जूच्या ज्ञानानेच निवृत्त होईल. इथे शुक्तीचं उदाहरण दिलेलं आहे. शुक्तीच्या अज्ञानाने रजत उत्पन्न होते आणि तिच्याच म्हणजे शुक्तीच्या ज्ञानाने ते निवृत्त होते. बरोबर आहे. तसेच ब्रह्माच्या अज्ञानाने कोण निर्माण होतं? अहंकारादी जगत उत्पन्न होते. कशामुळे? ब्रह्माच्या अज्ञानाने अहंकारादी जगत उत्पन्न होते. आणि अधोरेखा करा. ब्रह्माच्या अज्ञानाने काय होतं? अहंकारादी जगत उत्पन्न होते आणि ब्रह्मज्ञानाने ते काय होतं? निवृत्त. या नियमाने रज्जू सर्पाची प्रातिभासिक सत्ता व ईश्वरसृष्ट पदार्थाची व्यावहारिक सत्ता असा भेद केलेला आहे. काय केले? कुठलं ज्ञान? ज्याच्या अज्ञानाने जे उत्पन्न होते ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होते. आहे ना. इथे भ्रम हा काय? प्रातिभासिक सत्ता आणि रज्जू हे काय? व्यावहारिक सत्ता आहे ना. व्यावहारिक सत्तेचं अज्ञान असल्यामुळे प्रातिभासिक सर्प भासतं. ते प्रातिभासिक सर्प आहे त्याचा नाश करण्यासाठी आपल्याला काय? व्यावहारिक रज्जूचं ज्ञान व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी व्यावहारिक रज्जू आणि प्रातिभासिक सर्प हा भेद आपण समजण्यासाठी केलेला आहे. कशासाठी केलेला आहे? समजण्यासाठी केलेला आहे. बरोबर आहे. व्यावहारिक रज्जू सर्प त्याचं अज्ञान, त्या अज्ञानामुळे उत्पन्न कोण झालेला आहे? सर्प. तो प्रातिभासिक आहे, खरा नाही. तो प्रातिभासिक सर्प नाश करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? व्यावहारिक रज्जूचं ज्ञान करावंच लागेल. तर ज्याच्या अज्ञानाने जे उत्पन्न होते त्याच्या ज्ञानाने ते निवृत्त होईल. आता असह्य झालंय. बरोबर आहे ना. म्हणून मुमुक्षुला या गोष्टी समजण्यासाठी मिथ्या पदार्थांचे दोन भेद केलेले आहेत. कुठले? व्यावहारिक सत्ता आणि हे भेद केले. प्रातिभासिक सत्याचे पदार्थ कुठले? रज्जू सर्प, शुक्ती रजत. है ना. शुक्ती ही कोण? व्यावहारिक सत्तावाली. और रज्जू हे पण कोण? व्यावहारिक सत्तावाली. त्याच्यामध्ये त्यांच्या अज्ञानामुळे उभारलेले रज्जू आणि रजत हे प्रातिभासिक पदार्थ आहे. हे अज्ञानातून उभारलेले पदार्थ. तो त्याच्या ज्ञानाने काय होतील? निवृत्त होतील. म्हणून काय केलेलं आहे? ईश्वर सृष्ट जे पदार्थ आहेत त्यांची व्यावहारिक सत्ता, रज्जू सर्पाची प्रातिभासिक सत्ता व ईश्वर सृष्ट पदार्थाची व्यावहारिक सत्ता असे भेद केले आहे.